मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. मित्रांनो, कदाचित व्हिडिओचं टायटल थंबनेल पाहून तुम्ही घाबरलेला असाल की मी असं का बोलतो की तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड आत्ताच विकून टाका. तर हो, मी असं का बोलतोय हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदम कम्प्लिटली एक्सप्लेन करून सांगणार आहे. कदाचित आजचा हा व्हिडिओचा टायटल थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की बाबा मार्केट खूप जास्त पडतंय किंवा पुढच्या महिन्यामध्ये बजेट आहे, तर बजेटमध्ये असं काही विशेष येणार आहे का म्युच्युअल फंड बद्दल, किंवा मार्केट खूप जास्त पडतंय त्यामुळे आपण असं बोलतोय की म्युच्युअल फंड विकून टाका तुमचे. तर असं अजिबात नाहीये. ओके, तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड विकून टाका असं का बोलतोय, ह्याच्या मागचं रिझन म्हणजे तुम्ही जर जर आपल्यासारख्या जर तुमच्यासारख्या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टरने जर म्युच्युअल फंड विकले, तर आमच्यासारख्या लॉंग टर्म इन्व्हेस्टरना खूप जास्त त्याचा फायदा होतो. ठीक आहे, तर हे कसं होतं काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. बट व्हिडिओ सुरुवात करताना एकदम सिम्पल गोष्ट तुम्हाला सांगतोय की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये कोणतेही पॅनिक सिच्युएशन होते, आणि पॅनिक सिच्युएशन आल्यानंतर जेव्हा जेव्हा शॉर्ट टर्म वाले जे इन्व्हेस्टर असतात, जे आपल्यापैकी भरपूर जण आहेत, भरपूर जण शॉर्ट टर्म वाले इन्व्हेस्टर आहेत, एक वर्षापेक्षा कमी वाले. सो जेव्हा जेव्हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर त्यांचे म्युच्युअल फंड्स विकतात, तेव्हा त्यांना डबल लॉस होतो. पण जर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्सने म्युच्युअल फंड विकले तरच आमच्यासारख्या लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सना मोठा फायदा होतो. कसा होतो काय होतो हे तुम्ही आता इथे बघून घ्या, शिकून घ्या, आणि जेणेकरून तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकाल की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. सो म्हणून मी तुम्हाला व्हिडिओचं टायटल टाकलं की तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड विकून टाका, जेणेकरून आमच्यासारख्या लॉंग टर्म इन्व्हेस्टरला खूप फायदा होईल. आता मी तुम्हाला हे असं का बोलतो ते सांगण्याआधी एका वेबसाईटवरती घेऊन जातो आणि तिकडे एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. समजा आता आपण ह्या वेबसाईटला आलो, एक कोणताही म्युच्युअल फंड मी इथे ओपन करेन. ठीक आहे, कोणताही XYZ म्युच्युअल फंड मी ओपन करेन. इथे बघा, ह्या म्युच्युअल फंडमध्ये आल्यानंतर इथे मला एक गोष्ट दिसते, ती आहे एक्झिट लोड. किती लोकांना एक्झिट लोड म्हणजे काय हे माहिती आहे? आता ऍक्च्युली मी हे एक्झिट लोड वगैरे सारख्या रेशोज बद्दल ना भरपूर व्हिडिओ चॅनलला बनवलेले आहेत. चॅनलवरती सर्व व्हिडिओज पाहिलात, जवळपास 150 व्हिडिओज आहेत मराठीतनं पाहिलात, सर्व नॉलेज आहे म्युच्युअल फंड बद्दल. हा एक्झिट लोड काय आहे? एक्झिट लोड ही अशी गोष्ट असते ना, की जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये आज इन्व्हेस्ट केली आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर जर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये ह्यातनं बाहेर पडला, 1 वर्षाच्या आतमध्ये ह्यातनं बाहेर पडलं, तर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी विड्रॉ करता त्यावरती 1%चा एक्स्ट्रा चार्ज लागतो. म्हणजे 1% ऑफ रिटर्न्स तुमचे कमी होतात. ठीक आहे, तुम्ही इथे बघू पण शकता, इथे आय बटनवरती, की जर तुम्ही 1 वर्षाचा जाता, तर काही प्रत्येक म्युच्युअल फंडचं वेगळं असतं. इथे तुम्हाला 7 days दिलेलं आहे, बट प्रत्येक म्युच्युअल फंडचं वेगळं असं, काही म्युच्युअल फंडचं 1 वर्ष असतं. सो साधारणतः 1 वर्षाच्या आत तुम्ही एक्झिट झाला तर तुम्हाला 1% एक्स्ट्रा फी पेड करावी लागते, जी ऑटोमॅटिकली डिडक्ट होते, तुम्हाला समजतही नाही. ठीक आहे, आता हे असं का होतं? तर ॲक्च्युली हे एक डिसिप्लिन आणण्यासाठी आहे. बट हे असं झाल्यामुळे शॉर्ट टर्म वाल्यांना तर नुकसान झालं 1%चं, बट लॉंग टर्म वाल्यांना फायदा कसा होतो ते आता आपण बघून घेऊ. यासाठी सेबीची जी ऑफिशियल गोष्ट आहे, म्हणजे सेबीने जे ऑफिशियली सांगितलेलं आहे, त्या सर्व गोष्टीची मी तुमच्यासाठी पीपीटी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, एक पीपीटी आपण बनवलेली आहे इथे, आणि ती पीपीटी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, सो एक्झिट लोडचं एक कंप्लीट सत्य मी तुम्हाला सांगतो, की हा जो एक्झिट लोड तुमच्याकडून कापला जातो, तर तो कोणाकडे जातो. ठीक आहे, लक्षात घ्या. एक्झिट लोड म्हणजे काय, तर साधारणतः 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही एक्झिट कराल, तुम्हाला एक 1% पर्यंतचा चार्ज आकारला जातो. एक्झिट लोड का लावला जातो हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता एक्झिट लोड कसा लागतो? समजा तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 1 लाखाची, तुम्ही 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट एक्झिट केला, तर 1,000 रुपये तुमच्या अकाउंटमधून ऑटोमॅटिकली मायनस होते आणि तुम्हाला भेटते फक्त 99,000 रुपये. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा एक्झिट लोड जो असतो, हा एक्झिट लोड म्युच्युअल फंडच्या कंपनीकडे जात नाही. जो एक्झिट लोड तुम्ही पे करता, तुम्हाला असं वाटत असेल की कंपनी घेते, तर ही कंपनी, म्युच्युअल फंडची कंपनी एक्झिट लोड घेत नाही. तुमचा फंड मॅनेजर एक्झिट लोड घेत नाही, किंवा तुमचा एजंट डिस्ट्रीब्युटर एक्झिट लोड घेत नाही. मग एक्झिट लोड जातो कोणाकडे? सरकारकडे जातो का? नाही, सरकार पण नाही घेत. हा एक्झिट लोड जातो एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्सकडे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला आता समजलं असेल मी असं का बोललो की तुम्ही म्युच्युअल फंड विकून टाका म्हणजे आमच्यासारख्या इन्व्हेस्टरना फायदा होईल. त्याच्यामागचं रिझन म्हणजे जेव्हा जेव्हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर 1 वर्षाच्या आतमध्ये म्युच्युअल फंड विकतात, तेव्हा ते एक्झिट लोड भरतात. तेव्हा तेव्हा ते एक्झिट लोड भरतात. हा एक्झिट लोड कोणाकडे जातो? त्या स्कीम मध्ये जे बाकीचे इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्यामध्ये हा एक्झिट लोडचे पैसे इक्वली त्यांच्या एनएव्ही मध्ये ऍड होतात. क्लिअर आहे? म्हणजे जर समजा एखाद्या म्युच्युअल फंडची एनएव्ही आहे 100 रुपये, एखाद्या म्युच्युअल फंडची किंमत आहे 100 रुपये. ठीक आहे, 100 रुपये किंमत आहे.
एखाद्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरने 1 लाखाचे म्युच्युअल फंड विकून टाकले 1 वर्षाच्या आतमध्ये, त्याने 1,000 रुपयाचा एक्झिट लोड भरला. ठीक आहे. आता ज्या म्युच्युअल फंडची NAV 100 रुपये आहे ना, त्या म्युच्युअल फंडकडे समजा आपण एक एक्झाम्पल बघूया. त्या म्युच्युअल फंडकडे 1 लाखाचे म्युच्युअल फंडचे किंवा 1 करोडचे म्युच्युअल फंडचे युनिट आहेत. आता एवढे कमी नसतात, पण मी एक्झाम्पल 1 करोडचे युनिट आहेत. तर ह्या जो 1,000 रुपये चार्ज भरला ना ह्या इन्व्हेस्टरने एक्झिट करताना, तो 1,000 रुपये ह्या 1 करोडमध्ये ऍड होणार. आणि ह्या 1 करोडमध्ये ऍड झाल्यामुळे त्यांची NAV वाढते. भले ही NAV छोटीशी वाढणार, म्हणजे 100 रुपयाची थोडेसे पॉईंट्स ती NAV वाढणार. म्हणजे मार्केट भले वरती नको जाऊ दे, पण NAV वाढत जाते. तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं असेल की म्युच्युअल फंडची जी रिटर्न्स असतात ना, ते कधी कधी तुम्हाला मार्केटपेक्षा जास्त भेटतात. ह्याच्यावरचं रिझन हेच असतं की एक्झिट लोडचा जो पैसा असतो तो त्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टरसाठी त्या NAV मध्ये ऍड होतो. म्हणजे त्यांना इन शॉर्ट त्याचा रिटर्न्स वाढवून भेटतो. तो ना कंपनी घेत, ना फंड मॅनेजर घेत, ना तुमचा डिस्ट्रीब्युटर घेत. तो म्युच्युअल फंड स्कीम मध्येच जमा होतो आणि स्कीमच्या ऍसेटमध्ये ऍड होतो. आणि एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरना NAV मध्ये फायदा होतो. सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन येते, जेव्हा जेव्हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर एक्झिट करतात, त्यांचा एक्झिट लोड सर्व म्हणून खूप मोठा होतो. तो म्युच्युअल फंडच्या NAV मध्ये ऍड होतो आणि जे लॉंग टर्मला थांबणार आहेत त्यांना त्याचा फायदा होऊन जातो. आता सेबीचा नियम काय सांगतो? सेबीचा नियम एकदम स्पष्ट आहे की एक्झिट लोड मस्ट बी क्रेडिटेड बॅक टू द स्कीम. म्हणजे जो तुम्ही एक्झिट लोड चार्ज करत आहात, तो तुमचे खिसे भरण्यासाठी नाही, तो तुम्ही परत स्कीम मध्ये ऍड केला पाहिजे. हा सेबीचा रूल आहे. म्हणजे एखादी स्कीम असेल 100 करोडची आणि एक्झिट लोड महिन्याचा जमत असेल 1 लाख रुपये, तर 1 लाख रुपये त्या 100 करोडमध्ये ऍड झाले पाहिजेत. आणि ते ऍड झाल्यामुळे NAV जी आहे ती थोडीशी वाढणार आणि एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरना फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. AMC जी आहे ती एक्झिट लोड मधनं प्रॉफिट घेऊ शकत नाही. AMCचे प्रॉफिट घेण्याचे ऑप्शन वेगवेगळे असतात. ती लोक चार्जेस करतातच. एक्सपेन्स रेशो चार्ज होतोच आपला, बरोबर. म्युच्युअल फंडमध्ये एक्सपेन्स रेशो चार्ज होतो, सो तो AMCचा चार्ज आहे. ते एक्झिट लोडमधनं पैसे नाही कमवू शकत. एक्झिट लोड ते आपल्यालाच परत देतात एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरना. आता एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरना फायदा कसा होतो? तर मी तुम्हाला जसं म्हटलं की एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरचा जो फंड साईज जो आहे, AUM जो आहे तो वाढतो. म्हणजे आता बघा, समजा आता एखाद्या म्युच्युअल फंडचा AUM आहे 50,000 करोड. 50,000 करोड एक्झिट लोड मी तुम्हाला म्हटलं एका महिन्याचा 2 महिन्याचा जमा झाला 2 करोड. लोकांनी एक्झिट केलं, फटाफट मार्केट पडलं, 2 करोड एक्झिट लोड जमा झाला. तर त्याची किंमत होणार 50,002 करोड. ठीक आहे. म्हणजे त्या म्युच्युअल फंड AMCची AUM ची किंमत होणार 50,002 करोड. सो अशा छोट्या छोट्या प्रमाणामध्ये ही वाढतं AUM आणि त्याचा फायदा NAV मध्ये होऊन जातो. ठीक आहे. आता छोटासा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायचे लिहिलेलं आहे. हे उदाहरण मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे की समजा फंड साईज असेल 1,000 कोटीची, एक्झिट लोड 1 लाख जमा होत असेल, तर तो 1,000 कोटीमध्ये 1 लाख रुपये ऍड होणार आणि एकदम छोटासा फरक पडणार. बट ह्या जर मोठ्या प्रमाणात झालं, म्हणजे बऱ्याच लोकांनी जे एक्झिट केलं, तर मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिट लोड जमा होतो आणि त्यामुळे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरला चांगला फायदा सुद्धा होतो त्याचा. एक्झिट लोडचा खरा फायदा कोणाला होतो? तर लॉंग टर्म इन्व्हेस्टरना होतो. SIP करणारे जे इन्व्हेस्टर असतात लॉंग टर्म मध्ये त्यांना होतात. मार्केटमध्ये जे डिसिप्लिन ठेवतात त्यांना रिवॉर्ड देण्यासाठी हे जो आहे पर्याय ठेवलेला आहे. आणि पॅनिकमध्ये एक्झिट करताना ह्यामध्ये नुकसान होतं, कारण की मार्केटमध्ये एक तर रिकव्हरी मिस होते तुमची, कंपाऊंडिंग तुटते आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन तुमची थांबते. प्लस 1% एक्झिट लोडही तुम्हाला लागतो. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे कमवायला आलात, पण तुमचे पैसे जात आहेत जर तुम्ही लवकर एक्झिट केलात तर. ठीक आहे. एक्झिट लोड म्हणजे पनिशमेंट आहे का? तर अजिबात नाही. इन्व्हेस्टरसाठी महत्त्वाचं काय आहे की मार्केट, आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट काय की मार्केट जेव्हा फॉल होतं, जसं आता मार्केट पडतंय, तर तुम्हाला अजिबात पॅनिक व्हायचं नाही आहे. पॅनिक होऊन एक्झिट नाही करायचे. तर जेवढा तुम्ही टाइम मार्केटमध्ये थांबाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला रिटर्न्स तर भेटतीलच. म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न्स तर देईलच, पण हे एक्झिट लोडचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा तुम्हाला थोडा थोडा ऍड होऊन तुम्हाला फार चांगले रिटर्न्स तुमच्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये भेटतील जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये थांबलात तर. ओके सर मित्रांनो, असं नॉलेज जे तुम्हाला युट्यूबवरती सहसा भेटत नाही. तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल अशाच प्रकारे शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्हाला आमच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ओके, आपण स्वतः MFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. तुम्हाला आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे म्युच्युअल फंडचं. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहे, तिकडून आम्हाला मेसेज करा. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, तिकडे क्लिक करा, तिकडून आम्हाला मेसेज करा. आमची टीम तुम्हाला 24 तासामध्ये रिप्लाय देईल. ॲप्लिकेशनची लिंक पाठवेल, तिकडे तुम्ही तुमचा फ्री अकाउंट ओपन करा आणि तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. ओके. व्हिडिओचं डिस्क्रिप्शन एकदम नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.